हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात? तर मजेतच असाल असं समजून मी तुमच्यासोबत बोलते. तर आज आम्ही गेलो होतो शेतामध्ये. तर वडिलांकडे शेत आहे. माझ्या घरी इकडे काही शेत नाही आहे सासरी. तर माहेरी गेल्यानंतर प्रत्येक वेळेस आमचा एक दिवस का होईना ठरतोच की आज शेतामध्ये जाऊन फिरून यायचं. तर जवळच असल्यामुळे आम्ही गेलो होतो आणि वडिलांनी झाडे पण घेतली होती, ती लावण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर झाडे लावण्यासाठी सगळेजणच मदत करत होते मामाला. तर माझ्या बहिणीची मुलं आणि माझी ही मुलं सगळेजण काही ना काही करत होते मामासोबत. तर त्याला मदत करत होते. तर झाडे वगैरे सगळे लावायला चालू होते. तर खूप सगळेजण एन्जॉय करत होते. मुलांनाही खूप आवडतं शेतामध्ये. तर मस्त असं शेतामध्ये गेलो होतो. वातावरण पण खूप छान होतं. आणि हल्ली तर हिवाळा म्हणत नाहीत ना, किंवा उन्हाळा नाही किंवा पावसाळा, तर सारखा पाऊसच चालू आहे. तर त्या दिवशी पाऊस नव्हता म्हणून आम्ही गेलो होतो शेतात आणि झाडे वगैरे लावून घेतलेली आहेत. तर मुलांनाही खूप आवडतं शेतात जायलाही ती. आणि अगदी आम्ही सुट्टीमध्ये गेल्यानंतर जातोच. तर झाडे वगैरे लावून घेतली होती आणि नंतर संध्याकाळी आमचं ठरलेलं होतं की मंचुरियन आणि लॉलीपॉप बनवायचं. तर काही जण व्हेज होते आणि काही जण नॉनव्हेज खातात. तर त्यांच्यासाठी आम्ही ते व्हेजसाठी नाही ते मंचुरियन तयार करायला घेतलं होतं मी. आणि जे नॉनव्हेज खातात ना त्यांच्यासाठी चिकन लॉलीपॉप बनवायला माझी बहीण बनवणार होती. मग तिने ते बनवायला घेतलेलं होतं. तर आम्ही अगोदर ते मंचुरियन बनवलेलं होतं. सगळ्या भाज्या वगैरे ॲड केलेल्या आहेत, त्याच्यानंतर मसाले सगळे ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये. तर आता पूर्ण इथे काही रेसिपी मी दाखवलेली नाही, कारण त्याच्या अगोदर पण मी आपल्या चॅनलवर ते अपलोड केलेले आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती पण तुम्ही पाहू शकता. आणि नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा. तर खूप छान असं मंचुरियन तर आपलं तयार झालेलं होतं. तर सगळं मी इथे ॲड केलं होतं आणि भरपूर जण होतं त्याच्यामुळे भरपूर मी बनवलेलं होतं. तर खूप मस्त वाटत होतं. सुट्ट्यामध्ये सगळेजण एकत्र फॅमिली आलेली होती. कारण सहसा तर जास्त करून जमत नाही एकत्र यायला, कारण मुलांच्या शाळा वगैरे असतात, एक्झाम ते असतात, त्याच्यामुळे जमत नाही. तर माझ्या इथे बहिणीने ना लॉलीपॉप करण्यासाठी पण इथे तयारी केलेली होती. तर त्याच्यासाठी सगळे मसाले वगैरे ॲड केलेले आहेत. परत नंतर आपलं जे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करून कलरफुल ते सगळं ॲड करून झालेलं होतं. त्याला 15 ते 20 मिनटं मुरण्यासाठी ठेवलं होतं चिकन. त्याच्यानंतर आपण इथे तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिकन आपण सोडलेलं आहे. तर मस्त असं आपलं चिकन लॉलीपॉप पण तयार झालेलं आहे.